स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 ला आपण स्टार्ट करत आहोत, जो आहे थिओडोलाइट सर्वे। ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपास सर्वे बघितलेला आहे, तर त्याच पद्धतीने थिओडोलाइट सर्वे असतो। त्याच्यामध्ये आपण थिओडोलाइट हे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो। ठीक आहे, तर थिओडोलाइट बद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये आपण या युनिट नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत। आणि मित्रांनो, हा जो युनिट आहे तो फायनल एग्जामला तुम्हाला 20 मार्कांसाठी हा येणार आहे। ठीक आहे, म्हणजे तुमची जी काय फायनल एग्जाम होईल त्याच्यामध्ये या युनिटवरती 20 मार्कांचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे प्रॉपर स्टडी करा। ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सिलेबस बघूया। टोटल 3.1 पासून ते टोटल बघा, टोटल सिलेबसमध्ये 3.9 म्हणजे टोटल 9 पॉईंट आहेत। त्याच्यातला पहिला पॉईंट जो आहे मित्रांनो तो टाइप्स आहे। थिओडोलाइटचे टाइप्स आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर त्याचे कॉम्पोनंट्स, थिओडोलाइटमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट यूज केले जातात ते आपण बघणार आहोत। रीडिंग कशा पद्धतीने घेतली जाते थिओडोलाइटवरती तेही बघणार आहोत। त्याच्यानंतर टेक्निकल टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर काही फंडामेंटल ॲक्सिस आहेत, जे थिओडोलाइटचे जे ॲक्सिस आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। 3.4 मध्ये बघा, टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणजे थिओडोलाइटमध्ये कोणकोणती ॲडजस्टमेंट केली जाते, कशा पद्धतीनं सेटअप असतो त्याचा, कशा पद्धतीने रीडिंग घेतली जाते पूर्णपणे आपण पाहणार आहोत। 3.5 मध्ये मेजरमेंट, हॉरिझॉन्टल अँगल कशा पद्धतीने मेजरमेंट केला जातो, त्याचे काही मेथड्स आहेत, त्या मेथड्सही आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर व्हर्टिकल अँगल कशा पद्धतीने मेजर केला जातो तो आपण 3.6 मध्ये बघणार आहोत। 3.7 मध्ये थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल आहे आणि डिफ्लेक्शन अँगल मेथड्स आहेत। ठीक आहे, थिओडोलाइटचा जो काय ट्रॅव्हर्सिंग आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत, ते पण आपण डिस्कस करणार आहोत। जसं चेन ट्रॅव्हर्सिंग होतं, कंपास ट्रॅव्हर्सिंग होतं, सेम त्याच पद्धतीनं थिओडोलाइटचे इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण सर्वे करतो। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चेक आहेत ओपन आणि क्लोज ट्रॅव्हर्ससाठी। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये लॅटिट्यूड, डिपार्चर, जे काय ट्रॅव्हर्स कॅम्प्युटेशन्स आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट असतील। ठीक आहे, ते आपण पूर्णपणे बघणार आहोत। त्याचबरोबर बॅलन्स कशा पद्धतीने करायचं त्याचे काही रूल्स आहेत। ठीक आहे, 3 रूल्स आहेत, ते तिन्ही आपण डिस्कस करणार आहोत। तर अशा पद्धतीने मित्रांनो टोटल सिलेबस आहे युनिट नंबर 3 मध्ये। ठीक आहे, तर आपला जो सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे 3.1 ला आपण आज स्टार्ट करूयात। तर 3.1 मध्ये तुम्ही बघू शकता आपण काय बघणार आहोत, टाइप्स बघणार आहोत। टाइप्स अँड युजेस ऑफ थिओडोलाइटचे टाइप्स बघणार आहोत। त्याच्यानंतर त्याचे युजेस आपण डिस्कस करणार आहोत। नेक्स्ट बघा मित्रांनो, कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट अँड देअर फंक्शन। त्याच्यानंतर थिओडोलाइटचे पार्ट आपण डिस्कस करणार आहोत, कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत। ठीक आहे, नेक्स्ट बघा, रीडिंग द व्हर्नियर ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइटच्या माध्यमातून आपण रीडिंग कशा पद्धतीने घेतो किंवा ती जी काय स्केल असते, व्हर्नियर स्केल असते, कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं त्याचं तेही आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, या 3.1 वरती त्याचबरोबर 3.2 आणि 3.3 ठीक आहे, या तिन्ही वरती क्वेश्चन आपण बघूयात कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात। तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ थिओडोलाइटचे टाइप्स तुम्हाला डिस्कस करायचे आहेत। एक्सप्लेन ट्रान्झिट थिओडोलाइट अँड नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे। त्याच्यानंतर स्टेट द युजेस ऑफ थिओडोलाइटचे तुम्हाला युजेस लिहायचे आहेत, 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी अशा टाईपचे क्वेश्चन हे येऊ शकतात मित्रांनो। नेक्स्ट बघा, इनलिस्ट द कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट। त्या ट्रान्झिट थिओडोलाइटचे तुम्हाला जर 4 मार्कांसाठी क्वेश्चन आला तर 8 पार्ट तुम्हाला लिहायचे आहेत। ठीक आहे, फक्त 8 पार्ट नाही तर 4 पार्ट लिहून त्याचं फंक्शन पण तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा, स्टेट द फंक्शन ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट पार्ट ऑफ थिओडोलाइट। तर हे थिओडोलाइटचे पार्ट दिलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, हे जे टोटल जे आहेत ते थिओडोलाइटचे पार्ट आहेत। ठीक आहे, तर याचं तुम्हाला काय लिहायचं आहे, त्याचं फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे। मग पेपरमध्ये एक 2 विचारले जाऊ शकतात किंवा 4 विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला त्याचं प्रॉपर फंक्शन हे लिहिता आलं पाहिजे। व्हिडिओला पॉज करा आणि हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या मित्रांनो। याच्यानंतर आपण आपल्या सिलेबसला चालू करूयात मित्रांनो। सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपण बघूयात इंट्रोडक्शन। तर इंट्रोडक्शनमध्ये बघा, द थिओडोलाइट इज अन इन्स्ट्रुमेंट डिझाइन्ड फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल अप टू 10 सेकंड और 20 सेकंड लिस्ट काउंट डिपेंडिंग अपॉन द इन्स्ट्रुमेंट। तर इन्स्ट्रुमेंटवरती डिपेंड असतं, काही इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट हा 10 सेकंड किंवा 20 सेकंड हा असू शकतो।
तर मित्रांनो थिओडोलाइट म्हणजे काय, आपण जसं कंपासच्या माध्यमातून आपण अँगल मेजरमेंट करत होतो, महागडच्या युनिटमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, कंपास वापरून नॉर्थ साऊथला आपण काय करत होतो, नॉर्थ साऊथपासून आपण अँगल मेजरमेंट करत होतो. तर त्याच पद्धतीनं थिओडोलाइटमध्ये सुद्धा आपल्याला हॉरिझॉन्टल अँगल आणि व्हर्टिकल अँगल हा मेजर करता येतो आणि त्याची ॲक्युरेसी ही थोडीशी जास्त आहे. कशा ॲज कम्पेअर टू कंपासपेक्षा थिओडोलाइटची ॲक्युरेसी ही जास्त आहे मित्रांनो. आपण याने काय थिओडोलाइट कशासाठी वापरतात मित्रांनो, एक तर हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट करण्यासाठी आणि व्हर्टिकल अँगल, हे दोन्ही अँगल मेजरमेंट करण्यासाठी आपण थिओडोलाइटचा यूज करतो. इट इज a most precise instrument because of its various uses. The theodolite is sometimes also known as universal instrument. तर याचे युजेस खूप जास्त आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे याला युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंटसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण थिओडोलाइटबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊयात की कशा पद्धतीने थिओडोलाइट दिसतो. तर तुम्हाला या डायग्राममध्ये बघायला भेटत असेल की अशा पद्धतीनं हा तुमचा थिओडोलाइट दिसतो मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे टेलिस्कोप आहे, याचे पूर्ण एक एक कॉम्पोनंट आपण बघणार आहोत. तर मित्रांनो सुरुवातीला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन घ्या. आता पहिलाच व्हिडिओ आहे हा थिओडोलाइटवरचा, तुम्ही बघितलं नसेल थिओडोलाइट तर तुम्ही ते पण बघू शकता. अदरवाईज तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन सरांना कन्व्हिन्स करून तुम्ही कॉलेजमध्ये पण थिओडोलाइट बघू शकता. तर व्यवस्थितपणे बारकाईने बघा, कुठे कुठे स्क्रू आहेत, कुठे कुठे काय आहे, आपण कुठे कुठे रीडिंग घेऊ शकतो, हे पूर्णपणे व्यवस्थितपणे स्टडी करा मित्रांनो. कशा पद्धतीनं थिओडोलाइट दिसतो, काय काय करता येतं, हे रोटेट होतं, गोल फिरतं हे. ठीक आहे. इथे एक रीडिंग असते, या डिस्कवरून आपण व्हर्टिकल अँगल मेजरमेंट करतो. इथे एक डिस्क असते, या डिस्कवरून आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट करतो. तो हॉरिझॉन्टल अँगल याच्यामध्ये दिसतो. ठीक आहे. इथे जसं आपल्याला हॉरिझॉन्टल अँगल मेजर करता येतो, सेम त्याच्या बॅक साईडला इथे पण आपल्याला मेजरमेंट करता येतो. म्हणजे ॲट अ टाईमला आपल्याला दोन्ही रीडिंग घेता येतात. ठीक आहे. ॲक्युरेसी वाढवण्यासाठी, आणि त्या दोघांचं नंतर आपण ॲव्हरेज करतो. ठीक आहे. हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे नंतर. त्याच पद्धतीनं हे जे व्हर्टिकल अँगल मेजरमेंट करतो याच्यावरती पण दोन ही असतात, रीडिंग घेण्यासाठी दोन ही असतात, स्टेशन ए स्टेशन बी, नाहीतर पॉईंट ए पॉईंट बी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे थिओडोलाइट आहे ते दिसतं. ठीक आहे. याचा आपण या युनिटमध्ये हा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त थिओडोलाइटवरती स्टडी करायचं आहे, त्याच्यामुळे ह्या युनिटच्या शेवटपर्यंत तुम्हाला थिओडोलाइटबद्दल पूर्णपणे माहितीही भेटून जाईल. ठीक आहे. समजलं मित्रांनो कशा पद्धतीनं थिओडोलाइट दिसतो. तर याच्यानंतरचा आपण पॉईंट बघूयात एक छोटासा टाइप्स ऑफ थिओडोलाइट. तर थिओडोलाइटचे टाइप्स आपण बघूयात. तर दोन टाइप्स आहेत मित्रांनो, एक आहे ट्रान्झिट थिओडोलाइट आणि दुसरं आहे नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. तर त्याचा बघूयात काय डिफरन्स आहे. ट्रान्झिट थिओडोलाइट म्हणजे बघा, अ थिओडोलाइट इन विच द टेलिस्कोप कॅन बी revolved through complete revolution about its horizontal axis in vertical plane is known as transit theodolite. Non-transit theodolite म्हणजे काय, in this type of theodolite the telescope cannot be revolved in the vertical plane. म्हणजे बघा मित्रांनो ट्रान्झिट थिओडोलाइट म्हणजे हा जो मित्रांनो स्कोप आहे, हा जो टेलिस्कोप आहे मित्रांनो, तर ही झाली त्याची ॲक्सिस झाली हॉरिझॉन्टल ॲक्सिस. तर या हॉरिझॉन्टलच्या ॲक्सिस म्हणजे ही ॲक्सिस मित्रांनो, तर या ॲक्सिस भोवती हा रोटेट होतो, म्हणजे हा गोल फिरतो मित्रांनो. हा जो पार्ट आहे हा इकडचा आपण इकडे आणू शकतो, हा इकडचा इकडे आणू शकतो, म्हणजे हा गोल फिरतो. ठीक आहे. मग हा क्लॉकवाईज पण फिरू शकतो, अँटी क्लॉकवाईज पण फिरू शकतो, तर हा गोल फिरतो. तर जो टेलिस्कोप, ज्या थिओडोलाइटचा टेलिस्कोप हा रोटेट होतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिट टाईप म्हणतो. आणि ज्या थिओडोलाइटचा टेलिस्कोप हा रोटेट होत नाही आहे, फिक्स असतो मित्रांनो, तो टेलिस्कोप रोटेट होत नाही आहे. आजकाल तसे टेलिस्कोप बंद झालेत मित्रांनो. ठीक आहे. जसं जसं अपडेट होत राहतं तसं तसं महागडचे जुने इन्स्ट्रुमेंट हे बंद होत जातात, ॲडव्हान्स येतात. आता आजकाल ॲडव्हान्स चालू आहे टोटल स्टेशन चालू आहे. टोटल स्टेशन आपण त्याला काय म्हणतो, TS म्हणतो. आजकाल हे थिओडोलाइट पण कोणी वापरत नाही आहे, जास्त करून ॲटो लेवल पण वापरत नाही आहे.
आजकाल मार्केटमध्ये जास्त करून ट्रेंडिंगला आहे ते टोटल स्टेशन. तुम्ही बघितलं असेल रोडवरती अशा पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. इथे काहीतरी बटणं असतात. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे, पूर्णपणे लेझरवरती चालतं ते आणि ग्रेट ॲक्युरेसी आहे. ठीक आहे, विदिन MM तुम्हाला ते ॲक्युरेट रीडिंग देतं, ॲक्युरेट पॉईंट देतं. तर त्याच्यामुळे टोटल स्टेशन हे खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तर तेही पण शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता टोटल स्टेशन हे सिलेबसला नाही आहे, तुम्हाला इंजिनिअरिंगला शिकायला भेटेल, पण इथे डिप्लोमाला नाही आहे. आता हे डिप्लोमाला सध्या आपल्याला जुने इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याचाच तुम्हाला स्टडी करायचा आहे. पण हे गरजेचं आहे, हा स्टडी करणं गरजेचं आहे. का तर याने बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कशा पद्धतीनं अँगल मेजरमेंट केला जातो. ठीक आहे, तर या बेसिक गोष्टी समजण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करणं हा आवश्यक आहे मित्रांनो. त्यामुळे स्टडी करा. ठीक आहे, तर आपण टाईप्स पण बघितले आहेत थेडोलाइटचे. त्याचबरोबर थेडोलाइटबद्दल आपण एक छोटीशी इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं आहे. क्वेश्चन पण आपण बघितलेले आहेत. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थेडोलाइटचे युजेस आणि त्याचे कॉम्पोनंट्स आपण बघूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.